आज विधिमंडळामध्ये न्यायव्यवस्थेमध्ये सर्वात महत्त्वाचं आणि देशातलं सगळ्यात मोठं पद हे सरन्यायाधीश हे असतं आणि त्या पदावर विराजमान असणारे आपल्या महाराष्ट्राचे भूमिपुत्र गवई साहेब हे आज महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये विधिमंडळामध्ये आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत। संविधान आणण्याचं कारण एवढंच की हे सरकार जनसुरक्षा कायदा या आपल्या या महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे। जनसुरक्षा कायदा हा संविधानाच्या विरोधातला कायदा आहे। आपल्या सर्वांना जो मूलभूत हक्क आहे बोलण्याचा, जर सरकार कुठं कमी पडत असेल आपण एकत्रित येऊन आंदोलन करू शकतो, पण हा जनसुरक्षा कायदा त्याच मूलभूत हक्काच्या विरोधातला आहे, म्हणजे संविधानाच्या विरोधातला आहे। अधिवेशनामध्ये येत असताना कदाचित सरन्यायाधीश साहेबांना पास दिला जाणार नाही, पण चुकून जर त्यांच्या नावाचा पास त्यांच्या हातामध्ये आला आणि त्या पासवरचा अशोक स्तंभ जो अतिशय म्हणजे संविधानाला एक प्रतीक असतो, तो अशोक स्तंभ जर तिथून गायब झालेला त्यांनी बघितला तर नक्कीच अधिवेशनामध्ये आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करत असताना सरकारचे कान ओढल्याशिवाय ते राहणार नाहीत। त्यामुळे मी गवई साहेबांना विनंती करतो, तुम्ही या पवित्र भूमीमध्ये येत आहात, या पवित्र भूमीचे तुम्ही भूमिपुत्र आहात आणि न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर तुम्ही बसलेला आहात। हे सरकार जे संविधानाच्या विरोधात एक कायदा आणत आहे, जनसुरक्षा कायदा, त्या बाबतीत या सरकारला सांगावं, त्या सरकारला ठामपणे सांगावं की अशा पद्धतीचा कायदा हा महाराष्ट्रामध्ये आणून चालणार नाही। यासाठी संविधान मुद्दामून आज मी या ठिकाणी आणलेलं आहे, कारण या विचाराने आम्ही सर्वजण चालतो आणि या संविधानाचा विचार टिकवण्यासाठी, राहण्यासाठी आम्ही सर्वजण नेहमी प्रयत्नशील असतो। धन्यवाद। काय भाजपचं हे सोयीचं राजकारण आहे। काही दिवसांपूर्वी परप्रांतीयांचा एक मोर्चा झाला, त्याच्यामध्ये अशी चर्चा आहे की त्याला लागणारा जो निधी आहे हा भाजपकडनं देण्यात आला होता। मोर्चा झाला, मोठा झाला, पण तिथं कोणाला थांबवलं नाही। पण जेव्हा मराठी माणसांनी ठरवलं की मराठी अस्मितेसाठी, मराठी भाषेसाठी आपण एक मोर्चा काढावा, कालपासून मनसेचे जे नेते आहेत, माजी आमदार आहेत, जे कुठले पदाधिकारी आहेत, नाहीतर जे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, त्यांना पकडण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे। मग ह्याला आपण काय म्हणणार? एका बाजूला तुम्ही परप्रांतीयांना परवानगी देतात आंदोलन करण्यासाठी, मोर्चा काढण्यासाठी, दुसऱ्या बाजूला मराठी भाषेसाठी एक आंदोलन करणारे नाहीतर एक मोर्चा काढणाऱ्या लोकांना तुम्ही जेलमध्ये टाकता। याच्यावरनं कुठेतरी दुटप्पी भूमिका ही सरकारची आपल्याला कळते। एक आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की आम्ही सर्वजण मराठी लोक कोणाला म्हणतो? जे महाराष्ट्रात जन्मलेले आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरून गुजरातवरनं असतील, राजस्थानवरनं असतील, साऊथ नॉर्थ कुठलेही असतील, महाराष्ट्रात जन्मले तरी असतील, नाहीतर अनेक वर्ष महाराष्ट्रात राहतात, पण मराठी भाषेचा अपमान हा त्यांच्याकडनं कधी झाला नाही आणि होणार नाही। मराठी संस्कृतीचा त्या ठिकाणी अपमान होणार नाही, ही मराठी माणसं आहेत। पण आपण जर बघितलं तर मुद्दा काय होता? दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आले काय विषयासाठी? की मराठी हिंदी सक्ती जी पहिलीपासून चौथीपर्यंत केली जाते त्यासाठी हे सर्व लोक एकत्रित आले, एक ताकद उभी राहिली आणि मग सरकारला GR मागे घ्यायला लागला। म्हणजे हिंदी सक्तीच्या विरोधात हा लढा होता, पण भाजपने याला बिहारचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून आणि मुंबईचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून याला हिंदी सक्तीवरनं विषय कुठून घेऊन ठेवला? मराठी विरुद्ध अमराठी नाहीतर परप्रांतीय। याचा फायदा त्यांना दोन ठिकाणी होऊ शकतो। एक मुंबई इलेक्शनसाठी जसं विधानसभेमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा केला, लोकसभेसाठी हिंदू मुस्लिम केला,
तसा आता मराठी विरुद्ध अमराठी करण्याचा प्रयत्न हा सरकारकडनं केला जातोय. म्हणजे विकास राहिला बाजूला, नोकऱ्या राहिल्या बाजूला, महिला सुरक्षता राहिला बाजूला, शेतकरी राहिला बाजूला, पण फक्त भेदभावाच्या राजकारणावर राजकीय पोळी भाजप भाजण्याचा प्रयत्न करते. फक्त महाराष्ट्रात नाही तर बिहारमध्ये सुद्धा. त्यामुळे ही जी काय भूमिका आहे ही दुटप्पी भूमिका, नाही तर फक्त राजकीय भूमिका भाजपच्या नेत्यांची आता कुठेतरी डोळ्या लोकांसमोर यायला लागलेली आहे. त्यामुळे राज ठाकरे साहेबांना आता भाजपचा खरा चेहरा कळला असेल. येत्या काळामध्ये ते त्या बाबतीत काय निर्णय घेतात हे आपल्याला बघावं लागेल. पण येणारं प्रत्येक इलेक्शन हे डोळ्यात तेल घालून आपल्याला लढावं लागेल. मराठी हक्कासाठी, महाराष्ट्राच्या हक्कासाठी आणि महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या विकासासाठी हे लढा आपल्या सगळ्यांना लढावा लागेल. दादा पण मराठी लोकांना मोर्चा काढण्याची परवानगी दिली जात नाही, परंतु दोन आठवड्या अगोदर जे गुजराती मारवाडी असतील तर ते मोर्चा काढतात. ही किती शोकांतिक आहे. मुद्दामून भाजप हे करत आहेत. भाजपला मुंबईचं इलेक्शन आणि बिहारचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून मराठी विरुद्ध परप्रांतीय तिथं करायचं आहे. मराठी नाहीतर प्रबळ प्रांतीयांचा जेव्हा मोर्चा काढण्यात आला तेव्हा आर्थिक मदत सुद्धा भाजपकडनं देण्यात आली होती, परवानगी देण्यात आली होती. पण मराठी माणसांनी जेव्हा निर्णय घेतला की आता आपल्याला मोर्चा काढायचा आहे, तेव्हा चुन के एकेकाला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न हा सरकारकडनं त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे आपण म्हणतो ना की पुन्हा 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 फक्त भेदभावाचं राजकारण भाजपकडनं आपल्याला बघायला मिळतंय. हे अतिशय चुकीचं आहे. आणि हे सरकार काय करतंय तर हे टराटरा संविधानाला त्या ठिकाणी फाडण्याचा प्रयत्न करते. हे जे महाराष्ट्रामध्ये संतांचा विचार, एकोपा, बंधुभाव जो तिथं आहे तो कुठेतरी तोडण्याचा फक्त सत्ता आणण्यासाठी प्रयत्न हा सरकारकडनं आणि भाजपकडनं होतोय असं आपल्याला म्हणावं लागेल. पण एक महत्वाची गोष्ट अशी आहे की मराठी माणसांना परवानगी न दिल्यामुळे एकनाथ शिंदे साहेब या बाबतीत काय भूमिका घेतात हे आपल्याला बघावं लागेल. कारण एका बाजूला परप्रांतीयाला तुम्ही परवानगी देता, एका बाजूला तुम्ही मराठी माणसांना परवानगी नाकारता. या बाबतीत एकनाथ शिंदे साहेबांची आजची भूमिका अतिशय महत्वाची आहे. ते त्या बाबतीत काय करतात हे बघावं लागेल. ओरिजिनल एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने लढायचे तसे ते लढणार का भाजपच्या छत्रछायेखाली आलेले एकनाथ शिंदे साहेब जे बघत असताना आम्हाला थोडंसं दुर्दैव वाटतं की शांत बसतात, ते शांत बसलेले एकनाथ शिंदे साहेब आज आपल्याला बघायला मिळतील. हे मात्र आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कळेल. बघूया खरे ओरिजिनल एकनाथ शिंदे साहेब हे आपल्याला बघायला मिळतात का नवीनवाले भाजपचे एकनाथ शिंदे साहेब हे आपल्याला बघायला मिळतात. बिहारच्या निवडणुकांपूर्वी असा मराठी अमराठी वाद घडवून कुठेतरी बिहारच्या निवडणुकीमध्ये फायदा घेण्याकरता भाजपने ही स्ट्रॅटर्जी आखली का असा सवाल होतो. नाही, दोन्ही. एक तर मुंबईच्या इलेक्शनसाठी आणि बिहारच्या इलेक्शनसाठी सुशांत सिंग राजपूतचा सुद्धा मुद्दा कधी पेटला होता जेव्हा बिहारचं इलेक्शन होतं. म्हणजे मराठी पोलीस, महाराष्ट्राच्या पोलिसांची बदनामी कधी करण्यात आली होती सुशांत सिंग राजपूतच्या वेळेस. त्यांनी सुसाईड केलं पण वातावरण असं केलं की त्याच्यावर तिथं अन्याय झाला आणि बिहारमध्ये राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं तिथं झाला. म्हणजे एक तर टॅक्स देशामध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्रात येतो, पण महाराष्ट्राच्या नावावर आता दुसऱ्या राज्यामध्ये जर राजकारण केलं जात असेल ते सुद्धा महाराष्ट्राची मराठीची बदनामी करून, तर हे मराठी माणसांना आणि महाराष्ट्रातल्या लोकांना हे कदापि पसंत पडणार नाही, आवडणार नाही.